राज्यभरात 29 महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडते। रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी पनवेल महानगरपालिका यावर्षी 5,54,578 मतदानाचा हक्क बजावणार आहे। दरम्यान यासाठी आता 656 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत। मागील काळामध्ये भाजपची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेवर यावर्षी महाविकास आघाडी देखील तेवढ्याच ताकदीने उभं असल्याचं पाहायला मिळतंय। तर महाआघाडी विरुद्ध महायुती देखील महाविकास आघाडीसोबत यंदा निवडणूक लढताना पाहायला मिळते। एकमेकांच्या विरोधात आमनेसामने असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे 2,94,821 पुरुष तर 2,59,685 महिला यावेळी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 72 तृतीयपंथी मतदारांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं पाहायला मिळते। यासाठी एकूण 78 जागांसाठी पनवेलमध्ये ही निवडणूक होत असताना 246 उमेदवार या ठिकाणी निवडणुकांच्या मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता यामध्ये पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकास कोणाचा होणार, विजय कोणाचा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।